नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचे आवडते सण रक्षाबंधन आणि गणपती बाप्पा अगदी जवळ आलेले आहेत. सणासुदीला आपण पाहुण्यांना भेटतो, शुभेच्छा देतो, पण ही इंग्रजीत कसे बोलायचं हे 20 जादुई वाक्य आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काही मजेदार क्विज सुद्धा आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा. पहिला भाग सुरू करूया रक्षाबंधनाचा. पहिलं वाक्य, माझ्या लाडक्या भावाला बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वाक्य इंग्लिशमध्ये म्हणायचं, विशिंग माय डिअरेस्ट ब्रदर और सिस्टर अ व्हेरी हॅपी रक्षाबंधन. हे वाक्य पुन्हा ऐका आणि माझ्या मागे बोलण्याचा प्रयत्न करा. आता जर तुम्हाला सांगायचंय आज मी माझ्या भावाकडे जाणार आहे, हे इंग्लिशमध्ये कसं सांगणार? आय एम गोइंग टू माय ब्रदर्स प्लेस टुडे. कसं म्हणायचं? आय एम गोइंग टू माय ब्रदर्स प्लेस टुडे. जर तुम्हाला तुमच्या भावाला सांगायचंय की हे बघ मी तुझ्यासाठी किती सुंदर राखी आणली आहे, तर इंग्रजीमध्ये म्हणायचं, लुक व्हॉट अ ब्युटिफुल राखी आय हॅव बॉट फॉर यू. लुक व्हॉट अ ब्युटिफुल राखी आय हॅव बॉट फॉर यू. आता समजा भावाला म्हणायचं आहे की माझी बहीण आज घरी आली आहे, तर ते इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? माय सिस्टर हॅज कम होम टुडे. माय सिस्टर हॅज कम होम टुडे. आता समजा बहिणीला भावाला विचारायचंय माझं गिफ्ट कुठे आहे, तर कसं विचारायचं? वेअर इज माय गिफ्ट. वेअर इज माय गिफ्ट. समजलं वाक्य कशी बोलायची? माझ्या मागे रिपीट सुद्धा करा. ओके. तुम्हाला जर विचारायचं असेल यावेळी तू मला काय देणार आहेस, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? व्हॉट आर यू गोइंग टू गिव्ह मी दिस टाइम. व्हॉट आर यू गोइंग टू गिव्ह मी दिस टाइम. आता आपल्याला म्हणायचंय आम्ही सगळे भाऊ बंद किंवा नातेवाईक एकत्र जमलो आहोत. हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? ऑल अवर रिलेटिव्स अँड कझिन्स हॅव गॅदर्ड टुगेदर. समजलं? वाक्य मोठं आहे, पुन्हा एकदा ऐका आणि बोलायचा प्रयत्न करा. माझ्या भावाने मला खूप छान सरप्राईज गिफ्ट दिलं. हे कसं म्हणायचं? माय ब्रदर गेव मी अ वंडरफुल सरप्राईज गिफ्ट. माय ब्रदर गेव मी अ वंडरफुल सरप्राईज गिफ्ट. आज खूप उत्साहाचं वातावरण आहे. हे इंग्लिशमध्ये म्हणायचं, देर इज सच अ फेस्टिव्ह ॲटमॉस्फिअर टुडे. देर इज सच अ फेस्टिव्ह ॲटमॉस्फिअर टुडे. चला आता एक क्विज क्वेश्चन तुमच्यासाठी. तुला माझे गिफ्ट आवडले का हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? ऑप्शन ए, डिड यू लाईक माय गिफ्ट. ऑप्शन बी, डिड यू लाईक माय गिफ्ट. ऑप्शन सी, डू यू लाईक माय गिफ्ट. तुमचं उत्तर मला नक्की कमेंट करा. चला आता वळूया भाग 2 कडे, गणपती उत्सवात बोलली जाणारी वाक्य. पहिलं वाक्य, गणपती बाप्पा मोरया, बाप्पांचे आगमन झालेले आहे. हे इंग्लिशमध्ये म्हणायचं, गणपती बाप्पा मोरया, लॉर्ड गणेशा हॅज अराइव्ड. जर आपल्याला म्हणायचंय आम्ही दरवर्षी बाप्पाची स्थापना करतो, तर इंग्लिशमध्ये म्हणायचं, वी इन्स्टॉल द आयडॉल ऑफ लॉर्ड गणेशा एव्हरी इयर. समजलं? जर आपल्याला विचारायचं असेल आरतीची तयारी झाली आहे का, तर इंग्लिशमध्ये म्हणायचं, इज एव्हरीथिंग रेडी फॉर द आरती. इज एव्हरीथिंग रेडी फॉर द आरती. आपल्याला जर सांगायचं असेल सगळ्यांना प्रसाद घेऊन जा, तर इंग्लिशमध्ये म्हणायचं, प्लीज हॅव सम प्रसाद बिफोर यू लिव्ह. प्लीज हॅव सम प्रसाद बिफोर यू लिव्ह. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल मी बाप्पासाठी मोदक बनवलेले आहेत, हे आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. नक्की प्रयत्न करा आणि कमेंट करा. बाप्पासाठी बनवलेले मोदक हे खूप चविष्ट झालेले आहेत, हे इंग्लिशमध्ये कसं सांगणार? द मोदक्स आर डिलिशियस. द मोदक्स आर डिलिशियस. तुम्ही इथे टेस्टी सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. बाप्पा सगळ्यांना सुख समृद्धी देवो, हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? मे लॉर्ड गणेशा ब्लेस एव्हरीवन विथ हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. मे लॉर्ड गणेशा ब्लेस एव्हरीवन विथ हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. तुमचे घर खूप छान सजवलेले आहे, हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? युअर हाऊस इज डेकोरेटेड ब्युटिफुली. युअर हाऊस इज डेकोरेटेड ब्युटिफुली. समजलं? पारंपरिक कपड्यांमध्ये तू खूप छान दिसत आहेस, अशी तारीफ करताना तुम्हाला एखाद्याला म्हणायचं आहे, यू लुक ग्रेट इन ट्रेडिशनल अटायर.
यू लुक ग्रेट इन ट्रेडिशनल अटायर. इथे तुम्हाला क्लोथ शब्द नाही वापरायचा आहे. अटायर म्हणजे तुम्ही जे घातलं आहे त्याला आपण अटायर म्हणतो. सणासुदींमध्ये सगळेजण एकत्र येतात की नाही? मग जर आपल्याला म्हणायचंय या सणानिमित्त आपण एकत्र आलो, याचा खूप आनंद झाला, याला इंग्लिशमध्ये म्हणायचं सो हॅपी दॅट वी ऑल गॅदर्ड फॉर धिस फेस्टिवल. गॅदर्ड होणे म्हणजे एकत्र येणे. ठीक आहे. बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी आपण हे वाक्य नक्की म्हणतो, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बरं म्हणणार, याचा विचार करून तुम्ही मला हे इंग्लिशमध्ये कमेंट करून सांगा. कमेंटची वाट बघतेय. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सणांच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. अशाच सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकण्यासाठी लर्न विथ सुची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.